तर ओव्हरहेड लाईन असेल किंवा अंडरग्राऊंड लाईन असेल, यामध्ये त्या लाईनचा परफॉर्मन्स जो असतो तो परफॉर्मन्स हा कसा असायला पाहिजे, चांगला असायला पाहिजे. आजच्या टॉपिकमध्ये आपल्याला हे जे ट्रान्समिशन लाईन असेल किंवा डिस्ट्रीब्युशन लाईन असेल त्या लाईनच्या परफॉर्मन्सबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. म्हणजेच आजच्या टॉपिकचं नाव जे आहे आपलं परफॉर्मन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन्स. कुठलाही घटक जो असतो किंवा कुठलंही मशीन जर असेल तर त्या मशीनचा परफॉर्मन्स जेव्हा चांगला असेल तेव्हा आपण ते मशीन काय म्हणतो, आयडल मशीन आहे किंवा चांगलं मशीन आहे. फक्त आज आपल्याला या टॉपिकमध्ये ओव्हरहेड लाईन किंवा ट्रान्समिशन लाईन किंवा डिस्ट्रीब्युशन लाईन या लाईनचा परफॉर्मन्स कशा पद्धतीने चांगल्यात चांगला आपल्याला ठेवता येईल त्या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे. ट्रान्समिशन लाईनची उभारणी करताना लाईनमधील व्होल्टेज ड्रॉप महत्त्वाचा असतो. लाईनमध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप हा नेहमी कसा असायला पाहिजे, कमीत कमी असायला पाहिजे. आपल्या लक्षात आलं असेल का विजेची निर्मिती जी असते ती विजेची निर्मिती ही विजेच्या ग्राहकापासून हजारो किलोमीटर दूर अंतरावरती झालेली असते आणि तिथपासून ग्राहकापर्यंत वीज आणेपर्यंत त्या ठिकाणी विजेचं वहन करण्यासाठी माध्यम म्हणून कंडक्टरचा वापर केलेला असतो. परंतु कंडक्टरची लांबी जशी वाढेल तसा त्या कंडक्टरचा काय वाढत असतो, रेजिस्टन्स वाढतो आणि रेजिस्टन्स वाढल्यामुळं त्या लाईनचा व्होल्टेज ड्रॉप जो असतो तो व्होल्टेज ड्रॉप काय होत असतो, वाढत असतो. आणि हा व्होल्टेज ड्रॉप जर वाढतच गेला तर त्या लाईनचा परफॉर्मन्स जो असतो तो परफॉर्मन्स कसा मिळेल, आपल्याला कमी मिळेल. तर हे जे ओव्हरहेड लाईनचा जो परफॉर्मन्स असतो तो मुख्यत्वे लाईनमध्ये रेजिस्टन्स, इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स या घटकावरती हा व्होल्टेज ड्रॉप जो असतो तो अवलंबून असतो. ट्रान्समिशन लाईनची कार्यक्षमता ही मुख्यत्वे पॉवर लॉसवरती अवलंबून असते आणि हा जो पॉवर लॉस असतो तो मुख्यत्वे कशावरती अवलंबून असतो, I²R म्हणजे त्या कंडक्टरमधून वाहणारा प्रवाह आणि त्या कंडक्टरचा असणारा रेजिस्टन्स. जेवढा प्रवाह जास्त तेवढा त्या प्रवाहाच्या वर्गाच्या प्रमाणात पॉवर लॉस होतात आणि रेजिस्टन्सच्या प्रमाणात त्या ठिकाणी पॉवर लॉस होत असतात. पॉवर लॉस हा रेजिस्टन्सच्या समप्रमाणात बदलतो. लाईनची लांबी जेवढी जास्त तेवढा रेजिस्टन्स कसा असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणून ह्या लाईनच्या लांबीवरती कुठेतरी काय आलेलं आहे, या ठिकाणी बंधन आपल्याला ठेवावं लागतं आणि म्हणून या ओव्हरहेड लाईनचं काय केलेलं असतं, नेहमी क्लासिफिकेशन केलेलं असतं. तर क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन. ट्रान्समिशन लाईनमध्ये 3 स्थिर घटक असतात, ते लांबीवरती अवलंबून असतात आणि ते 3 स्थिर घटक म्हणजे कुठले, शॉर्टमध्ये आपण त्याला R, L आणि C असं म्हणू. तर R म्हणजे रेजिस्टन्स, L म्हणजे इंडक्टन्स, C म्हणजे कॅपॅसिटन्स. आणि हे घटक त्या ट्रान्समिशन लाईन असेल किंवा डिस्ट्रीब्युशन लाईन असेल त्या ठिकाणी हे घटक काय होत असतात, त्या लाईनवरती परिणाम करत असतात आणि त्यामुळं त्या लाईनचा परफॉर्मन्स आपल्याला कमी मिळेल. म्हणून यामध्ये जे लाईनची विभागणी जी केलेली आहे ती मुख्यत्वे पहिला जो प्रकार आहे शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. शॉर्ट ट्रान्समिशन लाईन म्हणजे काय, या लाईनचं अंतर जे असतं ते कसं असतं, कमी असतं. जेव्हा ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनचे अंतर 50 किलोमीटरपेक्षा कमी असते व लाईनचे व्होल्टेज 20 kV पेक्षा कमी असते तेव्हा त्या लाईनला शॉर्ट ट्रान्समिशन लाईन असं म्हटलं जातं. म्हणजे अंतर किती, 50 किलोमीटरपेक्षा कमी अंतर आणि त्या लाईनचं व्होल्टेज किती, 20 kV पेक्षा कमी व्होल्टेज जर असेल तर त्याला म्हणायचं शॉर्ट ट्रान्समिशन लाईन असं म्हटलं जातं. या लाईनमध्ये कॅपॅसिटन्सचा परिणाम जो असतो तो निग्लिजिबल किंवा नगण्य असतो आणि यामध्ये फक्त
रेजिस्टन्स आणि इंडक्टन्सचा परिणाम त्या लाईनवरती होत असतो. दुसऱ्या प्रकारची जी लाईन आहे मीडियम ट्रान्समिशन लाईन. जेव्हा ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनचे अंतर 50 किलोमीटर ते 150 किलोमीटर म्हणजे 50 ते 150 किलोमीटर असून लाईनचे व्होल्टेज 20 kV पेक्षा जास्त व 100 kV पेक्षा कमी असते तेव्हा त्या लाईनला मीडियम ट्रान्समिशन लाईन असे म्हणतात. लाईनचे अंतर जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी त्या लाईनमध्ये निर्माण होणारा कॅपॅसिटन्स जो असतो तो कॅपॅसिटन्स जास्त असतो आणि कॅपॅसिटन्सचा परिणाम त्या ठिकाणी जास्त होतो. तिसरा जो प्रकार आहे या ट्रान्समिशन लाईनचा लॉंग ट्रान्समिशन लाईन. तर या लॉंग ट्रान्समिशन लाईनमध्ये जेव्हा ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनचे अंतर 150 किलोमीटरपेक्षा जास्त व व्होल्टेज 100 kV पेक्षा जास्त असते तेव्हा त्या लाईनला लॉंग ट्रान्समिशन लाईन असं म्हटलं जातं. आणि यामध्ये तर मग रेजिस्टन्सचाही परिणाम पाहायला मिळणार, आपल्याला इंडक्टन्सचा परिणाम पाहायला मिळणार, त्याचबरोबर कॅपॅसिटन्सचा परिणाम या ठिकाणी आपल्याला त्या लाईनमध्ये पाहायला मिळेल. म्हणून या ठिकाणी लॉसेस पुन्हा काय होतील, जास्त होतील. तर आपल्या असं लक्षात आलं असन जेवढं लाईनचं अंतर वाढेल तेवढा त्या लाईनचा काय वाढणार आहे, रेजिस्टन्स वाढणार आहे, इंडक्टन्स वाढणार आहे आणि कॅपॅसिटन्स वाढणार आहे. म्हणून लाईनचं अंतर वाढलं का लगेचच काय करावं लागतं, आपल्याला त्या लाईनचं व्होल्टेज वाढवावं लागतं. म्हणून या ट्रान्समिशन लाईन जी असते ती 3 भागामध्ये विभागलेली असते. शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, मीडियम ट्रान्समिशन लाईन आणि लॉंग ट्रान्समिशन लाईन. तर हे 3 प्रकारच्या लाईन या ट्रान्समिशनमध्ये वापरलेल्या असतात. आणि यामध्ये आपल्याला काही 1, 2, 3 मुख्य जे घटक असतात या ट्रान्समिशन लाईनमध्ये, त्यामध्ये पहिला जो घटक आहे तर व्होल्टेज रेग्युलेशन. कारण त्या ट्रान्समिशन लाईनची ज्यावेळेस कार्य चालतं त्यावेळेस आपल्याला त्या लाईनच्या सुरुवातीच्या पोलला दिलेलं व्होल्टेज आणि लाईनच्या शेवटच्या पोलला मिळणारं व्होल्टेज याचा विचार करावा लागतो. कारण त्या अंतरामध्ये किती व्होल्टेज ड्रॉप झाला त्याच्यावरती काय अवलंबून असणार आहे, त्या लाईनचे लॉसेस अवलंबून असतील. तर पहिलं जे आहे व्होल्टेज रेग्युलेशन. ट्रान्समिशन लाईनच्या कंडक्टरमधून जेव्हा प्रवाह वाहतो तेव्हा कंडक्टरच्या रेजिस्टन्स व इंडक्टन्समुळे कंडक्टरमध्ये व्होल्टेज ड्रॉप होतो. त्यामुळे लाईनच्या सुरुवातीस जास्त व्होल्टेज मिळते व लाईनच्या शेवटच्या पोलला काय होत असतं, व्होल्टेज कमी मिळतं. याचा जर इंग्लिशमधून जर आपण व्याख्या पाहिली, द डिफरन्स इन व्होल्टेज ॲट द रिसिविंग एंड ऑफ ट्रान्समिशन लाईन बिटवीन कंडिशन ऑफ नो लोड अँड फुल लोड इज कॉल्ड व्होल्टेज रेग्युलेशन. म्हणजेच ज्यावेळेस लोड जास्त असेल त्यावेळेस त्या ठिकाणी हे व्होल्टेज जे असतं, वाया जाणारं व्होल्टेज हे जास्त असणार आहे आणि लोड जर कमी असेल तर त्या ठिकाणी हे व्होल्टेज ड्रॉप जो असतो तो कसा असेल, कमी असेल. आणि म्हणून पर्सेंटेज ऑफ व्होल्टेज रेग्युलेशन जर काढायचं असेल आपल्याला तर त्या ठिकाणी सेंडिंग एंड व्होल्टेज मायनस रिसिविंग एंड व्होल्टेज डिवायडेड बाय रिसिविंग एंड व्होल्टेज इंटू 100 या फॉर्म्युल्यावरून आपल्याला त्या ठिकाणी व्होल्टेज रेग्युलेशन काढता येतं. त्यानंतर त्या ट्रान्समिशन लाईनची इफिशियन्सी ऑफ ट्रान्समिशन लाईन. ही इफिशियन्सी कशावरती अवलंबून असणार आहे, तर त्या लाईनमध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप किंवा व्होल्टेज रेग्युलेशन असेल, रेजिस्टन्स असेल, इंडक्टन्स असेल, कॅपॅसिटन्स असेल, या सर्व लॉसेसवरती त्या लाईनचं जे इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता जी आहे ती कार्यक्षमता अवलंबून असेल. तर कार्यक्षमता जर म्हटलं तर कार्यक्षमतेची व्याख्या जर आपण पाहिली, आउटपुट भागिले इनपुट याच्यावरून आपण कार्यक्षमता कुठली मशीनची काय करत असतो, ठरवत असतो. परंतु आपल्याला कशाची कार्यक्षमता पाहिजे, या ट्रान्समिशन लाईनची कार्यक्षमता. द रेशो ऑफ रिसिविंग एंड पॉवर टू द सेंडिंग एंड पॉवर ऑफ ट्रान्समिशन लाईन
इज नोन ॲज द ट्रान्समिशन इफिशियन्सी. म्हणजे त्या लाईनच्या शेवटच्या पोलला मिळणारी पॉवर आणि भागिले त्या लाईनच्या सुरुवातीच्या पोलला दिलेली पॉवर यांचं जे गुणोत्तर असणार आहे त्याला काय म्हटलं जातं, या ट्रान्समिशन लाईनची इफिशियन्सी. आणि ती जर आपल्याला पर्सेंटेजमध्ये पाहिजे असेल तर गुणिले काय करायचं, 100 करायचं. त्याला आपल्याला त्या ठिकाणी काय मिळेल, त्या लाईनची कार्यक्षमता. आणि हे रिसिव्हिंग एंडची जर पॉवर जर काढायची असेल तर त्या ठिकाणी त्या लाईनचा असणारा व्होल्टेज, लाईनचा असणारा करंट, लाईनचा असणारा पॉवर फॅक्टर, या 3 गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल. त्याचप्रमाणे शेवटच्या टोकाला सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला रिडिंग घेऊन ही इफिशियन्सी काय करता येते, काढता येते. नंतर कॉन्स्टंट्स ऑफ ट्रान्समिशन लाईन. या ट्रान्समिशन लाईनचे असणारे 3 स्थिर घटक. ते कुठले 3 घटक महत्वाचे आहे ट्रान्समिशन लाईनमध्ये? पहिला सांगितलं आपल्याला रेजिस्टन्स, दुसरा आहे इंडक्टन्स आणि तिसरा आहे कॅपॅसिटन्स. पूर्ण या 3 घटकावरती त्या ट्रान्समिशन लाईनची कार्यक्षमता अवलंबून असेल, त्या लाईनचं व्होल्टेज रेग्युलेशन अवलंबून असेल, त्या लाईनचे काय जे इफिशियन्सी वगैरे ते सर्व या 3 घटकावरती काय असतं, अवलंबून असतं. तर कॉन्स्टंट ऑफ ट्रान्समिशन लाईन. अ ट्रान्समिशन लाईन हॅज रेजिस्टन्स, इंडक्टन्स अँड कॅपॅसिटन्स युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड अलॉंग द होल लेंथ ऑफ द लाईन. म्हणजे जेवढी त्या ट्रान्समिशन लाईनची लांबी असेल तेवढ्या लांबीवरती हे घटक काय करत असतात, परिणाम करत असतात. आणि त्यातील पहिला जो घटक आहे रेजिस्टन्स, तर रेजिस्टन्सची व्याख्या आपल्याला माहिती आहे. जो घटक विद्युत प्रवाह वाहण्यास विरोध करतो त्याला रेजिस्टन्स असं म्हटलं जातं. रेजिस्टन्स मोजण्याचे एकक आपल्याला माहिती आहे. ओहम या एककामध्ये काय केला जातो, रेजिस्टन्स मोजला जातो. आणि आपल्याला माहिती आहे कुठल्याही कंडक्टरमधून ज्यावेळेस विद्युत प्रवाह वाहतो तेव्हा त्या कंडक्टर मधून विद्युत प्रवाह वाहत असताना त्या प्रवाहात जो विरोध होणार आहे त्याला काय म्हटलं जातं, रेजिस्टन्स असं म्हटलं जातं. आणि हा रेजिस्टन्स कशावरती अवलंबून असतो, त्या कंडक्टरच्या लांबीवरती. रेजिस्टन्स हा कंडक्टरच्या लांबीच्या समप्रमाणात आणि जाडीच्या कसा बदलत असतो, व्यस्त प्रमाणात बदलत असतो. आणि हा रेजिस्टन्स संपूर्ण लाईनमध्ये काय करतो, कार्यान्वित असतो. आणि म्हणून लाईनचा अंतर जेवढं जास्त तेवढा रेजिस्टन्स कसा असणार आहे, जास्त असणार आहे. त्यानंतर सेकंड जो आहे इंडक्टन्स. तर कंडक्टरमधून विद्युत प्रवाह वाहत असताना कंडक्टरमध्ये आपल्याला माहिती आहे फॅरेडेच्या नियमानुसार त्याभोवती मॅग्नेटिक फ्लक्स निर्माण होत असतात. आणि ते निर्माण होणारे मॅग्नेटिक फ्लक्स पुन्हा काय करतात, त्याच कंडक्टरला छेदतात. त्यामुळे त्या कंडक्टरमध्ये इंडक्टन्स निर्माण होतो. आणि हा इंडक्टन्स जो असतो, इंडक्टन्स मोजण्याचं एकक जे आहे ते काय आहे, हेनरी, HENRY. हेनरी या एककामध्ये हा इंडक्टन्स जो असतो तो काय केला जातो, मोजला जातो. आणि इंडक्टन्स जर काढायचा असेल आपल्याला, L = phi/I. फाय म्हणजे काय, मॅग्नेटिक फ्लक्स इन वेबर. आणि I म्हणजे काय असतं, तर त्या कंडक्टरमधून वाहणारा करंट इन एम्पियर. ह्या 2 गोष्टीवरती हा इंडक्टन्स अवलंबून असतो, मॅग्नेटिक फ्लक्स आणि करंट. इंडक्टन्स हा मॅग्नेटिक फ्लक्सच्या समप्रमाणात बदलतो आणि विद्युत प्रवाहाच्या व्यस्त प्रमाणात बदलत असतो. म्हणून काय केलं जातं, त्या लाईनचं नेहमी करंट कमी ठेवल्यामुळं हा इंडक्टन्स सुद्धा काय होणार आहे, कमी त्या लाईनमध्ये निर्माण होईल. आणि तिसरा जो घटक आहे कॅपॅसिटन्स. ओव्हरहेड लाईनच्या कंडक्टरमध्ये हवा हे इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून कार्य करते. त्यामुळे 2 कंडक्टरमध्ये एक प्रकारचा कॅपॅसिटन्स निर्माण होतो. आणि हा कॅपॅसिटन्स निर्माण झाल्यामुळे आपण ओव्हरहेड लाईनमध्ये पाहतो 2 कंडक्टर एकमेकाला समांतर असतात आणि दोन्ही कंडक्टरमध्ये हवा हे इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून काम करतं. तर त्या ठिकाणी एक प्रकारचा काय निर्माण होतो, कॅपॅसिटर किंवा त्या कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स निर्माण होतो.
आणि त्यामुळे त्या लाईनमध्ये लॉसेस होतात. आणि कॅपॅसिटन्स मोजण्याचं एकक, कॅपॅसिटन्स हा कुठल्या एककामध्ये मोजला जातो? फॅरेड, मायक्रोफॅरेड या एककामध्ये हा कॅपॅसिटन्स काय केला जातो? मोजला जातो. आणि कॅपॅसिटन्स जर काढायचा असेल तर C = Q/V. तर C म्हणजे कॅपॅसिटन्स, Q म्हणजे काय? चार्ज इन द लाईन, आणि हा चार्ज कशामध्ये मोजला जातो? कुलम या एककामध्ये मोजला जातो. आणि V म्हणजे काय? व्होल्टेज, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द कंडक्टर्स इन व्होल्ट्स. हा व्होल्टेज जे आहे ते व्होल्ट या एककामध्ये मोजलं जातं. तर अशा पद्धतीने ओव्हरहेड लाईनचा जो परफॉर्मन्स जो असतो तो परफॉर्मन्स या 3 गोष्टीवरती अवलंबून असतो. त्यानंतर रेजिस्टिव्ह लाईन. ट्रान्समिशन लाईनच्या कंडक्टरचा विरोध जास्त असतो, त्यामुळे त्या लाईनमध्ये व्होल्टेज ड्रॉप जास्त होतो. व्होल्टेज ड्रॉप हा त्या कंडक्टरचा जे मटेरियल असतं त्या मटेरियलची रेजिस्टिव्हिटी, त्या कंडक्टरचा असणारे लेंथ आणि त्या कंडक्टरचा असणारा क्रॉस सेक्शन एरिया यावरती हा त्या लाईनचा रेजिस्टन्स अवलंबून असतो. आणि रेजिस्टन्स काढण्याचा फॉर्म्युला आपण सुरुवातीलाच पाहिलेला आहे. R = ρL/A. रो म्हणजे काय? त्या लाईनचं, त्या कंडक्टरचं किंवा त्या कंडक्टरसाठी वापरलेल्या धातूचा स्पेसिफिक रेजिस्टन्स. L म्हणजे त्या कंडक्टरच्या असणारी लांबी, आणि A म्हणजे त्या कंडक्टरचा असणारा क्रॉस सेक्शन एरिया. म्हणजेच R = ρL/A. आणि यामध्ये सिंगल फेज 2 वायर पद्धतीत कंडक्टरच्या लुपिंगमुळे एकूण रेजिस्टन्स काय होतो? डबल होतो. सिंगल फेजची लाईन जर असेल तर त्या ठिकाणी फेज आणि न्यूट्रल वापरलेलं असतं, आणि फेज हा त्या प्रवाहाचा मार्ग आणि न्यूट्रल हा त्या प्रवाहाचा परतीचा मार्ग, म्हणजे लुपिंग झालं त्या ठिकाणी. सिंगल फेजमध्ये हा रेजिस्टन्स एकूण लाईनची लांबी जी असते त्याच्या डबल होतो. 3 फेज 3 वायर पद्धतीत प्रत्येक कंडक्टरचा रेजिस्टन्स प्रत्येक फेज प्रमाणे असतो. म्हणून काय केलं जातं? सिंगल फेज वापरण्याऐवजी जास्तीत जास्त 3 फेज वापरण्याचा प्रयत्न केला जातो. पुढचा जो घटक आहे स्किन इफेक्ट. स्किन, जसे आपल्या शरीराला त्वचा जी असते आपण त्याला स्किन असं म्हटलं जातो. तर हा होणारा परिणाम जो आहे, इलेक्ट्रिकमध्ये कंडक्टर जे असतात ते कंडक्टर सॉलिड न ठेवता कसे ठेवलेले असतात? स्ट्रँडेड कंडक्टर त्या ठिकाणी वापरलेले असतात. सॉलिड कंडक्टरमध्ये काय होतं? विद्युत प्रवाह हा त्या कंडक्टरच्या मध्यभागातून न वाहता जास्तीत जास्त त्या कंडक्टरच्या पृष्ठभागातून वाहतो. या परिणामाला स्किन इफेक्ट असं म्हटलं जातं. आणि ह्या स्किन इफेक्टमुळेच ओव्हरहेड लाईन असेल किंवा कुठल्याही इलेक्ट्रिकल नेटवर्किंगमध्ये एकच जाड कंडक्टर वापरण्याऐवजी बारीक बारीक अनेक कंडक्टर एकत्र करून त्या ठिकाणी ते कंडक्टर काय केलेले असतात? वापरलेले असतात, जेणेकरून हा स्किन इफेक्टचा परिणाम कमीत कमी होईल आणि संपूर्ण कंडक्टरमधून विद्युत प्रवाह वाहील. या स्किन इफेक्टचा सुद्धा परिणाम या ट्रान्समिशन लाईनच्या परफॉर्मन्सवरती होत असतो. तर स्किन इफेक्ट म्हणजे काय नेमकं आपल्या लक्षात आलंच असेल. एखाद्या कंडक्टरमधून जेव्हा डीसी प्रवाह वाहतो तेव्हा तो कंडक्टरच्या संपूर्ण भागातून वाहतो, परंतु एसी प्रवाह फक्त कंडक्टरच्या पृष्ठभागातून वाहतो. यास काय म्हटलं जातं? स्किन इफेक्ट असं म्हटलं जातं. आणि हा स्किन इफेक्ट कुठल्या घटकावरती अवलंबून असतो? तर नेचर ऑफ मटेरियल, म्हणजे त्या कंडक्टर बनवण्यासाठी कुठल्या प्रकारचं मटेरियल, कुठला धातू वापरलेला आहे. सेकंड, डायमीटर ऑफ वायर, त्या कंडक्टरचा असणारा व्यास. नंतर थर्ड, सप्लाय फ्रिक्वेन्सी, त्या कंडक्टरमधून वाहणाऱ्या प्रवाहाची फ्रिक्वेन्सी. आणि चौथा जो घटक आहे शेप ऑफ वायर, हा वायरचा शेप कसा, एकतर सॉलिड वायर असेल किंवा स्ट्रँडेड वायर असेल. जास्तीत जास्त इलेक्ट्रिक नेटवर्किंगमध्ये ही स्ट्रँडेड वायर जी असते तिचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग केला जातो. आणि म्हणून हा स्किन इफेक्टचा परिणाम जो असतो तो काय होतो? कमी होतो. आणि स्ट्रँडेड वायर वापरल्यामुळे
आपल्याला त्या ठिकाणी सोल्डरिंग करणं सोपं जातं, कंडक्टरचा जॉईंट करणं सोपं जातं. त्या कंडक्टरमध्ये निर्माण होणारी जी उष्णता असते ती लवकर वातावरणामध्ये उत्सर्जित होते. म्हणून सॉलिड कंडक्टरऐवजी काय केलेलं असतं, इलेक्ट्रिकल नेटवर्किंगमध्ये जास्तीत जास्त स्ट्रँडेड कंडक्टरचा वापर केलेला असतो. तर अशा पद्धतीने त्या ट्रान्समिशन लाईनचा परफॉर्मन्स जो असतो तो परफॉर्मन्स हा या सर्व घटकावरती अवलंबून असतो. आणि त्यातील जे महत्त्वाचे 3 घटक जे आहेत, रेजिस्टन्स, त्याचबरोबर इंडक्टन्स आणि तिसरा कॅपॅसिटन्स, स्किन इफेक्ट, आणि ह्या टॉपिकमध्ये आपण ट्रान्समिशन लाईनचे 3 प्रकार पाहिले: शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, मीडियम ट्रान्समिशन लाईन आणि लॉंग ट्रान्समिशन लाईन. या सर्व घटकावरती त्या लाईनचा परफॉर्मन्स जो आहे तो परफॉर्मन्स काय असणार आहे, अवलंबून असणार आहे. धन्यवाद.